ट्रेनमध्ये काही मुलं प्रवास करतायत आणि त्या ट्रेनमध्ये साधू बसलेले आहेत. ट्रेनमध्ये साधू बसले आहेत आणि ते टुकार मुलं त्या साधूंची चेष्टा करतायत. महाराज, ते साधू काही बोलत नाही. एक सांगू का, मोठी माणसं अशी असतात. मोठी माणसं विनाकारण हसत नाही, मोठी माणसं विनाकारण बोलत नाही. मोठ्या माणसांच्या जगण्यामध्ये तत्व आहे म्हणून त्यांच्या जीवनाला महत्व आहे. आपलं तसं नाही. आपलं अनंत वाचाळ बरळती बरळ आणि त्या काहीचा गोपाळ पावे हरे. आमच्या बोलण्याला काही तथ्यच नाही. महाराज, हशी मजाक सोडावं, कधीतरी हसलंही पाहिजे की नाही. काही काही माणसांना इतकं टेन्शन असतं, सगळ्या जगाचं टेन्शन घेऊन बसतात महाराज, आणि दुसरं हसलं तरी त्यांना टेन्शन येतं का काय माहिती नाही. स्वतः हसत नाही, दुसऱ्याला हसू देत नाहीत. अशी काहींची परिस्थिती आहे. आता ते साधूंची चेष्टा करत आहेत ते टुकार मुलं. त्या साधूंचा स्टॉप जवळ आला. ट्रेन मधून साधू खाली उतरले आणि जी मुलं चेष्टा करत होती त्यांनी बघितलं का स्टॉपवर नेण्याकरता साधूंना हजारो लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. हजारो लोक साधूंच्या पाया पडत आहेत, दोन हात जोडतायत. आणि मग या तरुणांना कळालं, अरे आपण ज्याची मस्करी केली ते चुकीचं होतं. आता साधूंचं महत्व कळालं आणि ही मुलं त्या साधूंच्या पाया पडायला लागली. महाराज, महत्व कळल्याशिवाय अंतकरणातला भाव वाढत नाही, अंतकरणातली श्रद्धा वाढत नाही. महाराज, फक्त त्या गोष्टीचं आपल्याला महत्व कळालं पाहिजे. बघा ना, काय या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे माहिती नाही. आहे तोपर्यंत मायबाप कळत नाही. अहो, माझी माऊली होती ना, त्यावेळेला लोकांनी त्यांना खापर दिलं नाही. आता महत्व कळालं, चांदीच्या ताटामध्ये त्यांना नैवेद्य दिला जातो. माऊली होती त्यावेळेला सावली अंगावर पडली तर लोक विटाळ झाला म्हणायचे. पायातल्या जोड्या सगट इंद्रायणी मातेमध्ये स्नान करायचे. पण मायबाप, आज महत्व कळालं माझ्या माऊलीचं. माऊलींची पालखी आमच्या दारात कशी उभी राहील याच्याकरता लोक अट्टहास करतात. माऊली होते तोपर्यंत मधुकरी नाही दिली हो लोकांनी. ज्यांनी मधुकरी दिली त्या मधुकरी मध्ये यांनी माती मिसळली. आता महत्व कळालं. आता पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवून काही फायदा नाही. महाराज, मोठं वाक्य बोलू, आहे तोपर्यंत केलं जातं ते दर्शन आणि गेल्यानंतर दाखवलं जातं त्याचं नाव प्रदर्शन. प्रदर्शनापेक्षा दर्शन हे जास्त महत्वाचं आहे. आम्हाला भागवत ऐकायचंय, पण भागवताचा महिमा आम्हाला कळायला पाहिजे, भागवताचं महत्व आम्हाला कळालं पाहिजे. काय आहे ना, भागवताचं महत्व भागवत स्वतः नाही वर्णन करत. महाराज, एक सांगू का, जी लोक स्वतःचं वर्णन स्वतःच करतात ना, स्वतःलाच मोठं म्हणतात. महाराज, एक सांगू का, स्वतःला स्वतः मोठं म्हणणारी माणसं कधीच मोठी होत नाही. जग ज्या वेळेला मोठं होईल ना, जी माणसं नम्र होतात ना, ती ऑटोमॅटिक मोठी होतात, यात काही संशय नाही. महाराज, अहो, हिऱ्याची किंमत रत्न पारख्याला करावी लागते. हिरा कधी स्वतःला मोठं म्हणत नाही. महाराज, भागवताला भागवत मोठं नाही म्हणत. भागवताचं वर्णन स्कंद पुराणानं केलेलं आहे. भागवताचं वर्णन पद्म पुराणानं केलेलं आहे. महाराज, भागवत स्वतःचं वर्णन स्वतः नाही करत आहे. भागवताचा महिमा वर्णन करून सांगतात. 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण माझ्याकडे बघा. तुम्ही तिकडे पाहिलं, मी कुठं पाहू? तुम्ही इकडे बघायचं माझ्याकडे. येऊ दे, येणार बसणार लोक जाणार, तुम्ही माझ्याकडे बघायचं. कॅमेरेवाल्यांना अजिबात नाही बघायचं.
आता हे लई अवघड आहे महाराज, काय सांगू आता तुम्हाला. तुमच्याकडे बघून बोलणं सोपं आहे मला. असू दे. भागवताचं महत्व भागवत नाही वर्णन करून सांगत. लक्ष द्या माझ्याकडे. स्कंद पुराण वर्णन केलेलं आहे. 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या जवळ जातात, 2 हात ब्रह्मदेवाला जोडतात. महाराज, हे कलियुग फार वाईट आहे. या कलियुगामध्ये आम्ही भगवंतापासून लांब जाणार नाही अशी कथा मला तुम्ही सांगा. अज्ञान रूपी अंधकाराला नाहीस करणार सूर्याप्रमाणे तुमचं तेज आहे. हात जोडतो आम्ही तुम्हाला. आमच्या जीवनाचा उद्धार कसा होईल सांगा एकदा. ब्रह्मदेवजी सांगतात, एक काम करा, एक चक्र मी सोडतोय. हे चक्र जिथं जाऊन त्या ठिकाणी शांत होईल, निमिषभरामध्ये शांत होईल, तिथं जाऊन तुम्ही कथा ऐका. सुतदेवजी महाराज तुम्हाला श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी सांगतील. शौनक या अक्षराचा अर्थ असा आहे, 10,000 विद्यार्थ्यांना अन्नदान आणि ज्ञानदान मोफत देणं, त्याला शौनक म्हणतात महाराज. निमिष या अक्षराचा अर्थ असा आहे, निमिषभर म्हणजे डोळ्याची पापणी लावायला जेवढा वेळ लागतो ना महाराज, तेवढाच वेळ ते चक्र जिथं जाऊन शांत झालं त्याला नैमिषारण्य म्हणतात. त्या नैमिषारण्यामध्ये 88,000 हे ऋग्वेदी ब्राह्मण शौनक ऋषी 2 हात जोडून उभे आहेत महाराज. त्यांच्यापेक्षा वयाने छोटे असणारे सुतदेवजी महाराज तिथे येतात. उंच आसन त्या ठिकाणी घातलेलं आहे. उंच आसनावर त्यांना बसवलेलं आहे आणि 2 हात जोडून शौनक ऋषी त्यांना प्रार्थना करतायत. आम्ही भगवंतापासून लांब जाणार नाही असं काहीतरी सांगा. कारण भगवंताचा वियोग आम्हाला सहन होत नाहीये. कारण वियोगाचं दुःख हे खूप मोठं आहे. सुतदेवजी महाराज म्हणतात, सांगतोय भागवताचा महिमा तुम्हाला सांगतोय. श्रीमद भागवताचा पहिला महिमा महिला मंडळ. राजा परीक्षितीला शाप त्या ठिकाणी मिळालेला आहे. गंगेच्या तीरावर राजा परीक्षिती खिन्न मनाने बसलेला आहे. शुकदेवजी महाराज तिथं येतात. राजा परीक्षितीला त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा सांगतायत. इंद्र चंद्र महेंद्र यांनी विचार केला, अरे राजाला शाप मिळालाय, 7 दिवसात राजा मरणार आहे, म्हणून राजा भागवतामृत कथा ऐकतोय. आपण जाऊ म्हटले. राजाला मरणाची भीती वाटते म्हणून राजा कथा ऐकतोय. आपण एक काम करूयात, राजाला अजरामर होण्याकरता अमृताचा कलश घेऊन जाऊयात. अमृताचा कलश घेऊन गेले महाराज. सुतदेवजी महाराज हात करतात, बसण्याची विनंती करतात. इंद्र चंद्र महेंद्र सांगतायत, नाही, आम्ही इथं बसण्याकरता नाही आलो, आम्हाला देव घेव करायचे, आम्हाला साटलोट करायचंय. देवाण घेवाण म्हणजे काय, माझी वस्तू तुम्हाला द्यायची आणि तुमची वस्तू मी घ्यायची, बरोबर आहे का नाही. पण वस्तू देत आणि घेत असताना तेवढी लेवल पाहिजे महिला मंडळ, बरोबर आहे का नाही. माझी सोन्याची अंगठी मी तुम्हाला दिली आणि त्या बदल्यात तुम्ही मला चांदीची अंगठी दिली, जमंग का नाही हो ताई, रोज पाकिट येतात, राहू द्या, असं होत नाही. हे जमणार नाही, त्याला लेवल पाहिजे महाराज. इंद्रचंद्र महेंद्र म्हणतायत, एक काम करा, हा अमृताचा कलश राजाला द्या, राजा अजरामर होईल आणि आम्हाला ही भागवत अमृत द्या, आम्हाला ही कथा श्रवण करायचे. राजानं सांगितलं, नाही, आता मला जगायची इच्छा नाहीये, आता मला अजरामर व्हायचं नाहीये, आता मला फक्त भागवताचं श्रवण करायचंय.
अमृतापेक्षा हे अमृत श्रेष्ठ आहे.